पूर्वी लोक भोळी होती, देवही भोळा होता. आता लोक स्टँडर्ड झाली, देवही स्टँडर्ड झाला. नमस्कार मित्रांनो, आजचा एक विषय घेऊन आलेलो आहे. जगात बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे, खरंच देव आहे का? हो, असा बऱ्याच जणांची या गोष्टीवर चर्चा चाललेली असती. खरंच देव आहे का? काही लोक म्हणतात आहे, देव आहे. काही लोक म्हणतात नाही, देव बेव काही नसतंय, सगळे हे विज्ञान असतंय. म्हणूनच मित्रांनो, आजचा विषय आहे, खरंच देव आहे का? पहा, ज्यावेळेस तुम्ही लोक आपण सर्वजण लहान होतो त्यावेळेस काय, प्रत्येक जण मंदिरात जात होता आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये नारळ फोडत होता. त्यावेळेस देवाला सर्व चालत होतं. पण आता काय आहे, कुठल्याही मंदिरात जावा, बाहेर पाठवलेले असते नारळ बाहेर फोडावेत, शिवाय देव काचमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय बघितलं, पूर्वी लोक भोळी होती, देवही भोळा होता. आता लोक स्टँडर्ड झाली, देवही स्टँडर्ड झाला. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, देव भोळा माणसं भोळी, लोक स्टँडर्ड देव स्टँडर्ड. पण काही जण म्हणतात देव वगैरे काही नाही, हे सगळं विज्ञान आहे. शाबास बेटा. चला मित्रांनो, आपण मुख्य मुद्द्यावरती येऊ. खरंच देव आहे का? बरीच जण म्हणतात जो दिसत नाही तो नाहीये. पण मला सांगायचंय, हवा दिसते का हो? नाही ना. मग थोडा वेळ श्वास थांबून बघा, लगेच हवेचा अभाव जाणवतो, हवा असल्याचे जाणवतं. पण काही लोक काय म्हणतात, दिसतो तो असतो. काही लोक म्हणतात दिसत नसला तरी देव असतो, जसं मी तुम्हाला हवेचं उदाहरण दिलं तसं. आणि जे लोक म्हणतात ना, जे दिसत नाही ते नसतंच म्हणून, पण तेच लोक संकट आल्यानंतर म्हणतात, देवा आम्हाला वाचव रे देवा वाचव. आपले आप त्यांच्या तोंडातून हे वाक्य जातं. मग त्यावेळेस देव कसा आहे? काही लोक तर सांगायचं झालं तर मंदिरात जात सुद्धा नाहीत, म्हणते देव बिव काही नाही, विज्ञान हेच खरं देव आहे. पण तेच लोक परीक्षेला जाताना, ए देवा मला पास कर रे बाबा, असं त्यांच्या आपण्याप तोंडातून शब्द येतं. पण देव नाही असं कसं म्हणता येईल? पण देव आहे असंही कसं म्हणता येईल, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. काही लोक तर म्हणतात देव आहे, पण देवाचे प्रकार किती आहेत? गणपती आहे, विठ्ठल आहे, शिवजी आहेत, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे. मग एवढे देव खरंच आहेत का? मग देव आहे तर एवढे देव? तर त्यांना एकच सांगायचं आहे. काही जण म्हणतात पृथ्वी एकच आहे, तर देव अनेक का? पृथ्वी एकच आहे, देव ही एकच पाहिजे, पण अनेक देवाची रूपे का? अनेक देव कशासाठी? तर त्यांना एकच उदाहरण सांगायचंय. आपला हा भारत देश आहे. आपला भारत देश कोण चालवतं? पंतप्रधान चालवतात. पण पंतप्रधान भारतात प्रत्येक ठिकाणी पोहोचतात का? नाही ना. म्हणून ते प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्र्याची निवड करतात. म्हणून राज्य कोण पाहतं? मुख्यमंत्री पाहतं. पण मुख्यमंत्री सुद्धा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो का? नाही ना. म्हणून जिल्हा पाहण्यासाठी मुख्यमंत्री खासदारकीची निवड करतात. खासदार तरी काय प्रत्येक जिल्हा पाहतो का? नाही ना. मग प्रत्येक तालुका पाहण्यासाठी आमदाराची निवड केलेली जाते. आमदार प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात जातो का? नाही. म्हणून सरपंचाची निवड केली जाते. आणि सरपंच सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक वार्डात जातो का? नाही ना. तर सदस्याची निवड केली जाते. तर हे सगळं सर्कल आहे. पंतप्रधान जरी देश चालवत असला तर त्याच्या खाली हे सगळे सूत्र असतात, जे देशाला चालवण्यासाठी निवड केली जातात. तसं देवांचं सुद्धा आहे. देव एकच आहे, पण देवाने घेतलेली रूप, देवाची रूप हे प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना पाहण्यासाठी, तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी, सांभाळण्यासाठी घेतलेली ही रूप आहेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आपल्या देशामध्ये असे भरपूर लोक आहेत, त्यांचा देवावरती भरपूर प्रमाणावर विश्वास आहे. स्वतःपेक्षा सुद्धा त्यांचा देवावरती विश्वास आहे, असेही लोक आहेत. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. एक माणूस सतत म्हणत असायचा, माझ्या संकटकाळी देव स्वतः माझ्यासाठी धावत येईल. तो रोज देवाची पूजा करायचा, अर्चा करायचा, प्रार्थना करायचा, आणि त्यालाही विश्वास होता की त्याची पूजा एवढी जोरदार आहे तर त्याच्या संकटकाळी 100% देव धावून येणार. तो माणूस एके दिवशी तळ्याकाठी चालत असताना तळ्यामध्ये पडला. तळ्यामध्ये पडल्यानंतर तो माणूस बुडायला लागला आणि तो देवाला हाक मारायला लागला, हे देवा मला वाचव, हे देवा मला वाचव. तो तळ्यात पडलेला माणूस शेजारी बकरी चारत असलेल्या धनगरांनी पाहिलं आणि धनगर पळत पळत आला आणि त्याला वाचवण्यासाठी त्यांनी डोक्याचा पटका खोलला आणि त्याच्या हातामध्ये पाण्यामध्ये टाकला. पण त्या पडलेल्या माणसाचा, पाण्यामध्ये पडलेल्या माणसाचा देवावर एवढा मोठा विश्वास होता की त्यांनी सांगितलं, नाही मी कोणाची मदत घेणार नाही,
माझा देव स्वतः मला वाचवण्यासाठी इथं येणार आहे. किती प्रयत्न केले तरी धनगराचं त्या पडलेल्या माणसाने ऐकलं नाही. तो माणूस तिथून निघून गेला. थोड्या वेळाने सायकल स्वार त्या तळ्याच्या काठून चालत असताना त्याने त्या पडलेल्या माणसाला पाहिलं. तोही उतरला. त्याने सायकलला बांधलेली रस्सी त्या पाण्यामध्ये टाकली. त्या माणसाला सांगितलं रस्सीला धरून बाहेर ये, पण तो म्हणला नाही, संकटकालीन मी आहे, माझा देव मला वाचवण्यासाठी येणार आहे. त्या सायकल स्वाराकडे सुद्धा तो माणूस तळ्यातनं बाहेर येण्यासाठी मदत दिली होती, तरी सुद्धा गेलेला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने तिथं चालत चालत दोन माणसं चालली होती. त्यांनी त्या तळ्यात पडलेल्या माणसाला पाहिलं. तेही मदतीसाठी धावून गेले, पण तळ्यात पडलेला माणूस त्यांच्याकडेही मदतीला गेला नाही, कारण त्याला त्याच्या देवावरती, त्याच्या भगवंतावरती विश्वास होता. त्यांनी सांगितलं होतं माझा देव मला वाचवण्यासाठी येणार, त्यामुळे मी कोणाचीही मदत घेणार नाही. सगळेजण थकून जातात. शेवटी तो माणूस त्या तळ्यामध्ये आपला श्वास थांबतो आणि मरून जातो. मेल्यानंतर ता माणूस वरती स्वर्गामध्ये जातो. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला कोण भेटतं? त्याला भेटतो भगवंत, देव भेटतो, ज्याची ती पूजा करत होता. माणूस रागावला, अरे देवा, मी रोज तुझी पूजा अर्चा केली, सकाळी उठलो, पहाटे उठलं, तुझं जपनाम केलं, प्रार्थना केली, सतत तोंडामध्ये तुझं नाव ठेवलं, पण तू साधा संकटकाळीन मला वाचवण्यासाठी आलाही नाही. देव म्हणाला, अरे मूर्खा, ज्या वेळेस तू तळ्यामध्ये पडला होतास त्यावेळेस पहिला आलेला धनगर कोण होतं? त्यानंतर दुसरा आलेला सायकल स्वार कोण होतं? त्यानंतर तिसरा आलेली दोन लोक ही कोण होती? अरे ही मीच तुझ्या मदतीसाठी, तुला वाचवण्यासाठी पाठवली होती, पण तू एवढा वेडा निघालास की तू माझीच वाट पाहत बसलास. सांगण्याचा उद्देश एकच आहे की देव कोणत्याही स्वरूपात आपल्याला मदत करतो, फक्त ती ओळखता आली पाहिजे. सदैव देवानीच आपल्या समोर येऊन उभं राहावं ही आशाही बाळगणं चुकीचं आहे. तुम्ही देवाची पूजा अर्चा करत असताल तर त्याचं फळ देव तुम्हाला नक्कीच देत असतो. तो कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला मदत करतो, फक्त तुम्हाला ती मदत ओळखता आली पाहिजे. ज्या लोकांना वाटतं की देव दिसत नाहीये म्हणजे नाहीये, त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे. वारा दिसत नाही, पण मोठं मोठं वादळ आलं तर मोठी मोठी झाडं असे जमिनीतून उपळून फेकून देतं. म्हणजे काय? दिसत नाही, पण त्याच्या मागं प्रचंड अशी शक्ती आहे. तसंच काही लोक म्हणतात देवाचंही तेच उदाहरण आहे. दिसत नाही, पण आपल्या मागे एक प्रचंड मोठी अशी शक्ती आहे. बघा मंडळी, जर मोबाईल बनवण्यासाठी इंजिनियर लागतो, गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर लागतो, तर एवढं मोठं आपलं विश्व चालवण्यासाठी कोणीतरी लागतोच ना. मग हे विश्व चालवण्यासाठी जी मोठी प्रचंड अशी शक्ती पाठीमागे उभी आहे, ते म्हणजेच देव आहे, आणि ते म्हणजेच देव आहे. तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की काय कळाले आणि खरंच देव आहे का? असेल तर कमेंटमध्ये हो असं लिहा, आणि जर नसेल तर कोणत्या पद्धतीने देव नाहीये आणि कशा पद्धतीने देव नाहीये हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये समजावून सांगा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.